श्री स्वामी समर्थ. प्रयत्नांना यश भेटत नाही आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कामामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. तर अशा वेळेस आपल्या धर्मामध्ये काही उपाय सांगितलेले आहेत. ते उपाय तुम्हाला करायचे आहेत. छोटे छोटे उपाय असतात, पण ते जर मनापासून केले तर आपल्याला यश मात्र नक्की भेटेल. कारण की खूप वेळा असं होतं, प्रत्येक वेळेस असं होतं की बाबा आपण ठरवतो, त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या देहाकडे, आपल्या यशाकडे वाटचाल आपली चालू असते. पण अचानक ते काम थांबतं. अचानकमध्ये त्याच्यामध्ये अडथळे येतात, काही ना काही गडबड होते, काम विलंबतं, लांबीला जातं. तर अशा वेळेस काय करावं? तर अशा वेळेस घाबरायचं नाही आहे. स्वामीच्या चरणी एक प्रार्थना करायची आहे. स्वामीकडे जी प्रार्थना आपण करतो ती 100% पूर्ण होते. तर त्याचबरोबर तुम्हाला छोटे उपायसुद्धा करायचे आहेत. प्रयत्न तुम्ही करता, मेहनतही करता, पण यश पण तुम्हाला भेटतं. तर काही गोष्टी या नशिबावर अवलंबून असतात. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? जर तुम्हाला कामामध्ये खूप अडथळे निर्माण होतात, भयभीती वाटते, तर कमीत कमी 7 ते 9 शनिवार तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा बजरंगबली हनुमानाच्या मंदिराच्या जवळ लावायचा आहे. तो लावताना तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे. कमीत कमी 11 वेळा हनुमान चालिसाचं पठण करा. दुसरी गोष्ट म्हणजे जर आपल्याला यश पाहिजे, समृद्धी पाहिजे, तर आपल्याला सूर्यदेवाचा वरदहस्त आपल्यावर असला पाहिजे. त्यामुळे न चुकता दररोज सूर्यदेवाला अर्ध अर्पण करा. अर्ध म्हणजे गंगाजल असेल तर वेल अँड गुड, पण आपल्याकडे जर गंगाजल नाही आहे तर आपलं जे आपल्या घरी जे शुद्ध पाणी आहे ते तुम्ही सूर्यदेवाला अर्ध म्हणून रोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवाला अर्पण करा. त्याचबरोबर 7:30 लागली आहे, शनीचा प्रकोप झाला आहे असं जर वाटत असेल तर पिंपळाच्या झाडाला 5 ते 7 शनिवार संध्याकाळी नंतर तुम्हाला जल अर्पण करायचं आहे. आणि पिंपळाच्या झाडाला जेव्हा तुम्ही जल अर्पण करता तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला एक गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. हे कमीत कमी 5 ते 7 शनिवार तुम्हाला करायचं आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ह्या केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते आणि आपल्या कामातील ज्या अडचणी आहेत, अडथळे आहेत ते दूर होतात. त्याचबरोबर तुम्हाला घरामध्ये माता लक्ष्मीला जर प्रसन्न करायचं असेल, घरातील वातावरण शुद्ध ठेवायचं असेल, तर घरातसुद्धा किंवा तुळशीपाशी, आपल्या घरी जी तुळशी माता आहे तिच्याजवळ शुद्ध गाईच्या दुधाचा तुपाचं ते दिवा तुम्हाला लावायचं आहे. त्याच्यानंतर महादेवांची कृपा आपल्यावर झाली पाहिजे, त्यामुळे दूध घ्यायचं आहे. दुधामध्ये काळे तीळ जर असतील तर ते घ्या, पाणी घाला, थोडीशी साखर घाला आणि ते दूध शिवशंकराच्या पिंडीवर अर्पण करा. 5 ते 7 सोमवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे. छोटे छोटे उपाय मी सांगत असे, नक्की करून बघा, कारण की त्याचा 100% बेनिफिट मात्र नक्की होतो. आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.